आपण पाहत आहोत आज भारतीय राज्यघटनेचे आर्टिकल 45 ज्याला आपण कलम 45 असे म्हणतो. या अंतर्गत असे सांगितले गेले आहे की भारतीय राज्यघटना लागू झाल्यापासून 10 वर्षाच्या आत 14 वर्षापर्यंतच्या मुलामुलींना मोफत शिक्षण दिले जावे, मोफत आणि सक्तीचे शिक्षण दिले जावे. अशा प्रकारे हे मार्गदर्शक तत्व राज्यांना आणि सरकारला मार्गदर्शन करण्याचं कार्य करते. या कलमाची अंमलबजावणी करण्याकरिता 2002 मध्ये 86वी घटना दुरुस्ती केली आणि या घटना दुरुस्तीद्वारे शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून कलम 21A जोडल्या गेले. हे उपकलम त्याला जोडल्या गेले आणि त्यामध्ये शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार करण्यात आला. त्यानंतर याचीच नंतर शिक्षणाचा मूलभूत अधिकार 2009 हा पारित करण्यात आला आणि तो 1 एप्रिल 2010 पासून लागू केला. यामध्ये 2 महत्त्वाच्या बाबी अशा होत्या की 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींना शिक्षण हे मोफत आणि सक्तीचे असेल आणि त्यानंतर खाजगी संस्थांमध्ये जे दुर्बल आणि मागास घटक आहेत त्यांना 25% जागा ह्या सरकारी शाळाबरोबर खाजगी शाळांमध्येही राखीव असतील अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे. जर तुम्हाला हे आर्टिकल 45 समजलं असेल तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद. नमस्कार.